चतुर्थी हा दिवस भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे. विशेषतः संकष्टी आणि विनायक चतुर्थी हे 2 दिवस महत्त्वाचे मानले जातात. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला प्रथम पूज्य मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करताना गणपतीची पूजा केली जाते, कारण तो विघ्नहर्ता आहे. जर तुम्हाला आर्थिक संकटातून बाहेर पडायचं असेल, नोकरी किंवा व्यवसायात वाढ हवी असेल, तर चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय अतिशय प्रभावी ठरतात. चला जाणून घेऊया हे उपाय. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरातील गणपतीची स्वच्छता करून गंध, फुलं, दुर्वा, लाल वस्त्र, मोदक आणि तुपाचा दिवा अर्पण करा. या दिवशी गणपतीची उपासना केल्याने आर्थिक संकट दूर होतात. या दिवशी तांदूळ आणि गहू गरीब किंवा गरजू व्यक्तींना दान केल्यास घरात कायम समृद्धी राहते. हा उपाय केल्याने तुमच्या आर्थिक स्थितीत मोठा फरक पडतो. चतुर्थीच्या दिवशी गणपतीसमोर 21 दुर्वांचे गाठलेले तुपाचे दिवे लावा. हे केल्याने पैशाशी संबंधित अडचणी दूर होतात आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात. या दिवशी गणपतीला लाल रंगाचे वस्त्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. लाल रंग हा ऊर्जेचा आणि समृद्धीचा प्रतीक आहे, त्यामुळे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि धनलाभ होतो. ओम गम गणपते नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. या मंत्राचा 108 वेळा जप केल्याने गणपती प्रसन्न होते आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. या मंत्राचा जप केल्याने कामामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि नव्या संधी मिळतात. या दिवशी एखादे नाणे गणपतीसमोर ठेवा आणि नंतर ते तुमच्या तिजोरीत किंवा पाकिटात ठेवा. हे नाणे तुम्हाला कायम धनप्राप्तीची ऊर्जा देत राहील आणि पैशाची तंगी दूर होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री चंद्रदर्शन करणे अत्यंत शुभ मानले जाते. चंद्रदर्शन करताना गणपतीला प्रार्थना करा आणि मनातल्या इच्छा व्यक्त करा. यामुळे तुमच्या आर्थिक समस्याचे निरसन होऊ शकते. तर मित्रांनो, हे उपाय तुम्ही दर महिन्याच्या चतुर्थीला करून पहा आणि स्वतः फरक अनुभवा. श्री गणेशाची कृपा असेल तर जीवनात धन, सुख आणि समृद्धी नक्कीच येईल.